निरोप देण्यात आल्याचं आपण पाहतोय. सुरांचं नक्षत्रांचं हे देणं अखेर याला हा अखेरचा निरोप देत असताना अनेक आठवणींचं काहूर आपल्या सगळ्यांच्याच मनात दाटून आलेलं आहे. कायम चेहऱ्यावरती हास्य असणारे हे व्यक्तिमत्व आणि हेच खरं तर चिरतरुण जगण्याचं रहस्य होतं असं आशाताई देखील सांगायच्या. आणि लता दीदींनंतरचा आणखीन एक हा पुढला सूर ज्याचं असणंच आपल्याकरता समाधान देणारं, ऊर्जा देणारं होतं, तो सूर देखील अखेर हरपला. आज प्रत्यक्ष व्यक्तित्व शरीर म्हणून आशाताई आज आपल्यामध्ये नसल्या तर त्यांनी गायलेली 12,000हून अधिकची गाणी कायम आपल्याला आनंद देत राहतील. अलविदा आशाताई असं म्हणत असताना अभी ना जाओ छोडकर दिल अभी भरा नाही ह्या त्यांनी गायलेल्या ओळी आणि त्यातलं संगीत, त्यातलं मर्म, त्यातला भाव आज प्रत्येकाच्या मनातनं व्यक्त होत असताना आशाताईंना निरोप देणं कठीण झालेलं आहे. आठ दशक ज्या स्वर साम्राज्ञीने आपल्या सगळ्यांच्याच मनावर अधिराज्य केलं, जिच्या सुरांनी आपल्या मनावर प्रसन्नतेचा शिडकावा केला, जगण्याची ऊर्जा दिली, नव्या उमेदीचा प्रकाश दाखवला, त्या आशाताई आता अनंताच्या दिशेने त्यांच्या पुढल्या प्रवासाला कायम स्वरूपी निघून गेल्यात. आठ दशकातील बदलत्या संगीतातल्या साक्षीदार आणि केवळ साक्षीदारच नाही तर या बदलत्या रूपातल्या संगीतात एक नायिका म्हणून आपला वरदहस्त ठेवणं, वेगवेगळी गाणी गाणं हे आशाताईंनी करून दाखवलं. रेडिओपासून ते अगदी पेनड्राईव्ह पर्यंतच्या या बदलत्या काळात आशाताईंचं स्थान अढळ होतं आणि हे स्थान अढळ ठेवत असताना आशाताईंनी असलेला बदल स्वीकारला आणि त्या पुढे जात राहिल्या. आयुष्यातले किती चढउतार आले तरी जगण्यातला वेग कायम ठेवायचा. आपण रसिकांना काहीतरी देणं लागतो आणि हे देणं लागत असताना त्यातलं नाविन्य जर कायम ठेवायचं असेल तर मात्र मनातल्या दुःखाचा अंधार हा बाजूला सारला पाहिजे, हेच आशाताईंनी कायम सगळ्यांना सांगितलं. म्हणून आवाजाच्या दुनियेतील अनेक मान्यवर आज आशाताईंना अखेरची ही मानवंदना देण्याकरता इथं उपस्थित झाल्याचं आपण पाहतोय. अनुप जी, उड़ जाएगा हंस अकेला, उड़ जाएगा हंस अकेला, 2 दिन का दर्शन मेला, 2 दिन का दर्शन मेला, उड़ जाएगा हंस अकेला, 2 दिन का दर्शन मेला, राजा भी जाएगा, जोगी भी जाएगा, राजा भी जाएगा, जोगी भी जाएगा, गुरु भी जाएगा, चेला हो 2 दिन का दर्शन मेला, उड़ जाएगा हंस अकेला, 2 दिन का दर्शन मेला. शान जी कुछ प्यार के मोड़ छोड़ोगे जो बाहें मेरी
तुमको ढूंढेगी तुमको ढूंढेगी ज़माने निगाहें मेरी प्यार के मोड़ पर छोड़ोगे जो बाहें मेरी। आशा जी की आवाज सिर्फ एक आवाज नहीं, ये इमोशन है जो हम सबके दिलों में इस वक्त बसा हुआ है। आशा जी एट 92, इतना लंबा सफर उनका और हमारा एक साथ में रहा है, लेकिन ऐसा लगता है हमें कि अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो। हवा जरा महक तो ले, नजर जरा संभल तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा, मैं थोड़ी देर जीत लूं, नशे की घूंट पीत लूं। आशा जी अभी तो दिल भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ के कि दिल अभी भरा नहीं। और आई हमको यही बोलेंगी कि यही कहोगे तुम सदा कि दिल अभी नहीं भरा। जीव लगा आहिले दूर घर माझे, पाऊल थकले माझ्यावरचे जड झाले ओझे, जीव लगा हेलो हेलो हॅलो हॅलो अभी ना जाओ छोड़ कर ये दिल अभी
निकलती है कहीं बस अपना घर में छुप गई भाई छुपाना पाओगी कहीं ऐसी सिलसिला check. भारतीय संगीत विश्वासाठी हा क्षण शब्दात मांडता येणार नाही, इतका वेदनादायी आहे. स्वरांची अमर सम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना काही मनात भेटणाऱ्या ओळी स्वर थांबले असतील, पण त्यांची गूंज अजूनही प्रत्येक हृदयात जिवंत आहे. त्या गेल्या नाहीत, त्या प्रत्येक गाण्यात सुरात आजही आपल्या सोबत आहेत. जगात अनेक आवाज येतात आणि जातात, पण काही आवाज काळजाला हरवतात. आशा भोसले यांचा आवाज त्यापैकीच एक होता. संगीत हे त्यांच्यासाठी केवळ कला नव्हती, हे त्यांचं श्वास होतं आणि त्यांचं जीवन होतं. आज स्वरांची एक दीपशिखा विझली आहे, पण तिचा प्रकाश सदैव आपल्या हृदयात राहील. त्या फक्त गायिका नव्हत्या, त्या भावना व्यक्त करणाऱ्या एक जादूगार होत्या. देह निघून जातो, पण कला अमर असते आणि त्या अमरत्व प्राप्त करून गेल्या आहेत. प्रत्येक गाणं म्हणजे त्यांच्या आत्म्याचा एक अंश होता, जो आजही आपल्या सोबत आहे. त्यांचा आवाज ऐकताना वेळ थांबायचा आणि आज वेळच थांबून गेला आहे. स्वरांचा प्रवास कधी संपत नाही, ते फक्त
रूपातून दुसऱ्या रूपात बदलतो. आज आपण अश्रूंनी निरोप देतोय, पण त्यांच्या सुरांनी आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहे. की अनूप जलोटा जी से अनुरोध है कि विकी कौशल और आमिर खान जी से भी अनुरोध है कि आप डायरेक्ट अनाउन्स करायचं. अनाउन्स चला या तिथे उभे राहा. आशाजीने आपल्याला फक्त गाणंच दिलं नाही, तर त्यांची पॉवर, त्यांची विल पॉवर, त्यांची पॉझिटिव्हिटी ही आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि आपली सर्वांची आशा ही आज आपल्याला सोडून गेली आहे. त्या ज्या नेहमी मला सांगत होत्या, त्यांच्या गाण्यातून मी एक दोन ओळी त्यांच्या समर्पित करतो. हंसते गाते जहां से गुजर दुनिया की तो परवाह न कर, मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अनुप जी. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरक्षाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. उत्तमः पुरुषत्वन्या परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. यस्माक्षरमतीतोः मक्षरादपि चोत्तमः. अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमः. सर्वविद्भजति माम् सर्वभावेन भारत. इदु वैहतमौ शास्त्रमिदमुत्तमं मया नघ. एतद्बुद्धा बुद्धिमां स्यात् कृतकृत्यश्च भारत. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम् योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरात्तमयोगो नाम 15ोऽध्यायः. षट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः. अव्ययः पुरुषः साक्षी छेदज्ञोऽक्षर एव च. योगो योगविदान्येता प्रधानपुरुषेश्वरः. नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः.
सर्वशर्वशवस्थानुर्भूताधिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरेश्वरः स्वयंभो शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभोमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्टस्थविरो ध्रुवः अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रदर्दनः। आदरणीय उपस्थित मान्यवर बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण एका अशा महान व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्याचा आवाज म्हणजे केवळ संगीत नव्हे तर भावना, प्रेम, वेदना आणि जीवनाचा प्रत्येक रंग होता. आशा भोसले या नावातच एक जादू होती, ज्यांच्या स्वराने लाखो कोट्यावधी हृदये जिंकली. त्यांनी गायलेली प्रत्येक गाणी ही केवळ गाणी नव्हती, तर ती एक अनुभूती होती. रंगीला रे पिया तू अब तो आजा, इन आंखों की मस्ती अशा असंख्य गाण्यांनी त्यांनी आपल्या जीवनात आनंदाचे, प्रेमाचे आणि कधी कधी विरहाचे रंग भरले. त्यांचा आवाज म्हणजे जणू काळालाही थांबवणारी ताकद होती. त्यांनी संगीताच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक प्रकारात आपली वेगळी छाप सोडली. गझल, भजन, पॉप, फिल्मी गाणी सर्वच ठिकाणी त्या अद्वितीय ठरल्या. आज त्या आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांचे स्वर, त्यांची गाणी, त्यांनी दिलेला आनंद हे सर्व सदैव आपल्या हृदयात जिवंत राहील. मित्रांनो, काही व्यक्ती शरीराने जातात, पण त्यांच्या कलेमुळे त्या अमर होतात. आशा भोसले या त्यापैकीच एक होत्या. आज आपण त्यांना निरोप देत नाही आहोत, तर त्यांच्या आठवणींना, त्यांच्या स्वरांना आपल्या मनातच कायमचे स्थान देत आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद प्रसंगाला सामोरं जाण्याची शक्ती देव. अशा पद्धतीने आनंद भोसलेजी या संपूर्ण विधीकडे चंदन अर्पणाची ही शेवटची एक संस्काराची भाग आहे, ती आता इथे होत आहे. शान जी और सुदेश भोसले जी से अनुरोध करता हूं कि आप यहां पर आ जाएं. सुदेश भोसलेजींना विनंती की आपण